तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. इकडंच राहू दे बाबा. त्यांच्याकडे मार्गाकडे करा. बस 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 बस, धन्यवाद. आपुली आपण करा सोडू. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम. दुसरे चरणा संसारी, दुसरे चरणा संसारी, दुसरे चरणा संसारी. आतंक उपादाने तसे साविसार उपादाने तसे साविसार, आतंक उपादाने तसे सार उपादाने तसे साविसार. बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास. परम पावन भगवान पंढरीनाथाच्या छत्रछायेखाली उपस्थित सर्व भाविक सज्जन, वैष्णव गुणीजन, महाराज मंडळी, सर्व ग्रामस्थ मंडळी, बालेवाडीकर, सर्व भाविक वारकरी मंडळी, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण जी चिंतन सेवा करतो आहोत, जी काल्याची कीर्तन सेवा करतो आहोत, त्या सेवेचं निमित्त आहे की आपल्याकडे ही मान्यता आहे, आषाढ शुद्ध एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी आहे. भाद्रपद शुद्ध एकादशी ही परिवर्तनी एकादशी आहे. आणि कार्तिक शुद्ध एकादशी आहे ती प्रबोधिनी एकादशी आहे. म्हणून आषाढ शुद्ध एकादशीला देव झोपतात, भाद्रपद शुद्ध एकादशीला देव कुस बदलतात, आणि कार्तिक शुद्ध एकादशीला देव उठतात. देवाला उठवणारे आहे. म्हणून आपल्याकडे देवाला उठवायच्या आधी देवाला सुमधुर शब्दाने त्याची आळवण केली जाते, काकडा केला जातो. म्हणून आपली वारकरी मंडळी काही भागात 4 महिने तर काही ठिकाणी आपापल्या नियमाने 1 महिन्याचा काकडा संपन्न केला जातो. आणि असाच आपल्या बालेवाडीमध्ये हा 1 महिन्याचा काकडा संपन्न झाला. आणि त्याच्या समारोपाची कीर्तन सेवा आज आपण करतो आहोत. मंडळी, आपण 1 महिना आगळा वेगळा आनंद लुटलेला आहे. काकडा ही साधना अंतरंग साधना आहे. काकडा ही साधना देवाशी लगेच कनेक्शन होणारी साधना आहे. ती कशी? त्याचं कारण आहे. मानसशास्त्राच्या दृष्टीने काकड्याचं महत्व आपल्याकडे सांगितलं गेलं, ते 2 मिनिटात सांगतो. काय आहे? तुकाराम महाराजाचं एक प्रमाण आपण ऐकून आहोत. बैसता चोरापाशी तैशीच होय बुद्धी, आणि देखताची चिंदी मन धावे. चोराजवळ बसलं की चोरीची बुद्धी होती. तैसे व्यभिचार्यापाशी बैसता क्षणभरी, देखताची नारी मन धावे. चोराजवळ बसलं की चोरी करावी वाटते, व्यभिचार्याजवळ बसलं की व्यभिचाराची बुद्धी होते. म्हणून माणसाचा संगतीवर फार परिणाम होतो. संगतीचा आणि कसा परिणाम होतो? म्हणून व्यभिचारी व्यक्तीच्या हृदयातून त्या व्यभिचारी चोरी करणाऱ्या व्यक्तीच्या चौर्य वृत्तीच्या लहरी बाहेर पडतात. आणि त्या हृदयातून बाहेर लहरी पडून त्या वातावरणावर परिणाम करतात. आणि त्या वातावरणात जो कोणी आला की त्याच्या हृदयावर त्या आघात करून त्याला तसं करायला भाग पाडतात. म्हणून ज्या विचाराची माणसं जिथं असतात ते कार्य तिथं होतं. म्हणून कधीतरी प्रयोग म्हणून करा. मंदिरात बसून दारू पिणं होत नाही. हो, मंदिरात बसून दारू पिणं होत नाही. आणि बिअर बार मध्ये जाऊन कधी हरिपाठ वाचनच होत नाही. तुम्ही दिवसाचा 7 वेळा हरिपाठ जरी करत असला तर प्रयोग करा. बिअर बार मध्ये जायचं प्रयोग करण्यासाठी आणि हरिपाठ म्हणून बघायचं. हरिपाठ पूर्ण होऊ शकत नाही. कारण का? तिथं जे वातावरण आहे त्या विचित्र विचार लहरीनं युक्त वातावरण आहे. मग दिवसभर काय असतं? कामी जागे असतात, क्रोधी जागे असतात, लोभी जागे असतात. आणि त्यांच्या अंतःकरणातल्या त्या विद्युत लहरी, त्या विचार लहरी वातावरणामध्ये पसरतात. म्हणून ते आपल्या अंतःकरणावर परिणाम होऊन
आपल्याला देवाशी अनुसंधान होणं अशक्य असतं. मात्र संध्याकाळच्या वेळेला, सकाळच्या वेळेला कामी, क्रोधी, लोभी, जुगारी, बेवडे सगळे झोपलेले असतात. जुगारी रात्री झोपलेला नसतो म्हणून त्याला झोप सकाळी लवकर उठत नाही. तो पेलेल्याची उतरलेली नसते, तो उठत नाही. व्यभिचारी थकलेला असतो, तो उठत नाही. म्हणून पहिले प्रहर हर कोई जागे, दुसरे प्रहर को रोगी, तिसरे प्रहर को तस्कर जागे और चौथे प्रहर को योगी, असं म्हटलेलं आहे. आणि मग कामी, क्रोधी, लोभी सगळे सकाळच्या वेळेला शांत झोपलेले असतात. हे सगळे व्हायरस ह्या विचाराचे हे शांत झालेले असतात आणि अंतःकरण वृत्ती निर्मल होते. देवाशी अनुसंधान लवकर जोडलं जातं म्हणून आपल्याकडे सकाळी काकडा करण्याची पद्धत आहे. आतापेक्षा तुम्हाला जेव्हा लँडलाईनचा जमाना होता तेव्हाची घटना सांगतो. हो, जुन्या काळात STD वर त्या कॉइन बॉक्सवर आपण जाऊन फोन लावायचो. फोन लावला, हेलो हेलो, आप जिस नंबर से संपर्क करना चाहते हो नहीं उस रूट की सब लाईनी बिझी है. त्या सर्व लाईनी काय आहेत? व्यस्त व्यस्त आहे. रात्री 10 वेळा प्रयत्न करून फोन लागेल. शेवटी STD वाला म्हटला, महाराज आता मला दुकान बंद करायचंय, अहो मला निरोप जाणं फार गरजेचं आहे. म्हणे आता लाईन व्यस्त आहे, आता काही कनेक्शन जुटल असं मला वाटत नाही. उद्या सकाळी तुम्ही 4ला या, मी 4ला उठतो, सकाळी लाईन क्लिअर असते, कनेक्शन जोडलं जातं. मग तो सकाळी उठला आणि व्यक्ती तिथं गेला आणि जे 10 वेळा फोन लावून कनेक्शन जुळलं नाही ते सकाळी एकदा डायल केलं की जुळतं. ते तसं आहे. तसंच हे रात्री अनेक वेळा देवाशी अनुसंधान केलं तर वृत्ती तिथं जात नाही, पण सकाळच्या वेळेला प्रसन्न वातावरणात लगेच त्याच्याशी कनेक्शन होतं. म्हणून काकडा साधना महत्वाची. काकडा ही साधना काय आहे? महत्वाची. महाराज काकडा पारमार्थिक दृष्ट्या अनुसंधानाच्या दृष्टीने महत्वाची. आरोग्याच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे? सकाळी उठणं. आरोग्याच्या दृष्टीने सकाळी वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं. हो, कारण का? कार्बन डायऑक्साईड सोडणाऱ्या गाड्या, वाहनवाले सगळे काय असतात? शांत असतात. म्हणून ऑक्सिजन शरीराला पाहिजे तो मिळतो. म्हणून सकाळची साधना महत्वाची. आणि रियाजाच्या बाबतीतही सांगितलं, हो सकाळी उठून रियाज केला पाहिजे, पहाटे 8 वाजता. रियाजाच्या बाबतीत असं सांगितलं, आपल्याकडे प्रत्येक देवतेचं फिरण्याची वेळा ठरलेल्या आहेत. सकाळी 4 ते 6 आणि संध्याकाळी 4 ते 6 या काळामध्ये कलेच्या देवता फिरतात. गणेश आणि शारदा ही त्यांची वेळ आहे. म्हणून जो व्यक्ती सकाळी 4 ते 6 आणि सायंकाळी 4 ते 6 जीव लावून रियाज करतो तो कलेवर राज करू शकतो. ध्यानात ठेवा, तो कलेवर काय करू शकतो? राज करू शकतो. म्हणून सकाळी 4 ते 6 आणि सायंकाळी 4 ते 6 ही वेळ कलेच्या दृष्टीने, ज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. म्हणून ही सकाळची काकड्याची वेळ अनुसंधानाच्या दृष्टीने फार महत्वाची असल्यामुळे आणि देवाला उठवायचं आहे म्हणून आपल्याकडे तो काकडा केला जातो. आणि पहा तुम्ही, काकड्यातील सगळ्या अभंगाची रचना फार भाव मधुर रचना आहे. कामे नेले चित्तने दे अवलोक मुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. रचना फार सुमधुर आहे, भावपूर्ण आहे. त्याला चाली सुद्धा तशाच लावल्या पाहिजे. हो, नाही तर चालू केलं कामे नेले चित्तने दे अवलोक मुख, नाही नाही नाही, तिथं जे आपल्या काही पारंपरिक चाली आहेत त्या चाली लावल्या पाहिजे. आमच्या भंकट स्वामी महाराजाच्या चाली आहेत काही काकड्याच्या संबंधानं. हो, त्यातले 1-2 म्हणून दाखवतो. भोपळ्याच्या भिन्न भिन्न चाली आहेत. 2 तर रेग्युलर आपले ते आहेतच. मी जे म्हणतो त्या स्वरामध्ये तुम्ही उत्तरार्ध म्हणायचं. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजने, पाहता पाहता मना नमुरे धनी, देखिला देखिला माये देवाचा देव,
विठ्ठला संदेह निमाले तुझे पण अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बापर कुमा देवी मरुकून बाणली कैशी देखिला देखिला विठ्ठला संदेह निमाले तुझे पण करुणी विनवनी पायी ठेवी तुम्हाता परिसावी विनंती माझी पंढरीनाथा माझे चेत तुझे पायी हे करुणिया बाई भवहाता अशा एक परंपरेनं आपल्याकडे चालली आहेत ज्याची रचना ज्याचे स्वर अत्यंत भावमधुर आहे आणि अशा पद्धतीने मंडळी आपण हा काकडा केला एकादशीला देव जागे झाले पण आपण पौर्णिमेपर्यंत त्याची आळवण करत राहिलो आम्ही त्यांना मागितलंय देवा हो संसाराचा धाक निरंतर आमाशी मरण भले परी काय अवघड आयशी आम्ही संसाराच्या तापाला कंटाळलोय आता आम्हाला कुठंतरी समाधान द्या आणि मग देव प्रसन्न झाला की देव प्रसाद देत असतो येण्याची सत्कर्मे नाही तया सर्वात्मका ईश्वरा सकर्म कुसुमांची विरा पूजा केली होया पारा तोषाला गी मग रिजलेने पूजे तोषोनी आत्मराजे आत्मसिद्धी देई जे वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया ते मग तो प्रसाद आपल्याला सेवन करायचा आहे आणि त्या प्रसादाला आज नाव आहे काला बघा तुमच्याकडे ज्या यात्रा असतात ना उन्हाळ्यात तिथे प्रसादच असतो पण त्याला तुम्ही शेरणी म्हणता बरोबर ना शेरणी यात्रेमध्ये असतात त्या काय असतात शेरणी आहे प्रसाद पण त्याला शेरणी म्हटलं जातं जेव्हा पिराला नेलं जातं तो प्रसादच असतो पण त्याला मलिदा म्हटलं जातं आणि वारकऱ्यामध्ये प्रसादा मला इथे काला ही संज्ञा आहे मग तो काला आपल्याला आज सेवन करायचा आहे ऐका मंडळी काला काय आहे तर प्रसाद आहे म्हणून अगदी सिद्धांताचे 2 वाक्य सुरुवातीला बोलू संसार करून जो मिळतो तो पश्चाताप आहे आणि परमार्थ करून जो मिळतो तो प्रसाद आहे संसारात किती खटपट करा शेवटी पश्चाताप आणि परमार्थात येतं थोडेने पुरे कोड बहुत मनीचे आणि तर थोडं जरी केलं की प्रसन्नता संसाराचा शेवट पश्चातापात आहे वैतागात आहे आणि परमार्थाचा शेवट हा प्रसन्नतेत आहे म्हणून पहा वर्षभर जो आनंद मिळत नाही तो या महिन्यामध्ये आनंद मिळतो खरे का खोटे भजनी म्हणजे आनंद काही वेगळाच आहे सकाळी उठायचं काकड्याला यायचं मस्त डोक्याला ती उटी लावलेली अमृतदृष्ट्या अवलोका देवाला पाहायचं आणि निघताना मग नाश्ता तुझ्या भागात लय भारी भारी नाश्ते असतात मिसळ पाव वडापाव देव जावा पावायचा तवा पाव पण आता वडापाव आगळा वेगळा आनंद असतो मंडळी बरं हे पदार्थ आम्हाला घरी नाही काय मिळत खायला कायमच मिळतात काय मिळतात पण या ठिकाणचा प्रसाद असल्यामुळे त्याची चव वेगळीच आहे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे रुची आले आणि जे का मिश्रित विठ्ठले देवाच्या भजनानं ते पावन झालेलं असतं म्हणून असा काल आहे संसारात काही करा वैतागच आहे संसारात वैताग आणि परमार्थात प्रसन्नता आहे एका मिनिटात पटवून देऊ का एका मिनिटात पटवून देतो ज्यांचं ज्यांचं लग्न झाले त्याने हातवर करा बरं बालेवाडीत एवढे ब्रह्मचारी एवढे ब्रह्मचारी सध्या आळंदीत नाहीत का बाबा महाराज एवढे ब्रह्मचारी भयान ब्रह्मचारी बाबा आहेत तुमचं नाव काय आशिषजी तुमचं झालंय का अरे अरे मयूर तुमचं झालंय का नाही
मयूर महाराज यांचं झाले का नाही? ह्या लोकांचे हात वर केला काही नाही. का केलं नाही सांगू का तुम्हाला? हे लग्नाला एवढे वैतागले हात वर करायची वासनाच होत नाही. तुमची वेळ गेली नाही म्हणून सावध केले तुम्हाला. आणि ऐकलं का मयूरजी, गाडी मोठी घेतली आता, जागा आहे. असं संसाराचा शेवट कायम वैतागात आहे. प्रमाणानं जर बोलायचं ठरलं तर संसारात काय आहे? येथे अवघे वाया गेले दिसती सायास, दिसती सायास. तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा, तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा. इथे अवघे वाया गेले दिसते सायास, दिसते सायास. तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा. तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा. येथे अवघे वाया गेले दिसती सायास, वाया गेली दिसते सायास. येथे अवघे वाया गेले दिसती सायास. येथे अवघे वाया गेली दिसते सायास. तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा. 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 देवा आम्हाला संसारात लक्षात आलं. कागा सासुरवासी मध्ये केले भगवंत. येथे अवघे वाया गेले दिसती सायास. आणि तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा. म्हणजे झालेल्या वेचाचा इथे काय दिसे? नाश दिसे. आणि परमार्थात काय? कवतुक वाटे झाली या वेचाची, नाम मंगळाचे तिने गुणे. इथे मात्र श्रमाला फळ आहे मंडळी. म्हणून संसारात नाही, इथे समाधान आहे. ते नाथाच एक भारूड आहे, लय गोड भारूड आहे. ऐकून असाल तुम्ही. संसाराची स्थिती नाथाने एक बाजाराच्या रूपकातून मांडून दाखवलेली आहे. नाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात नाथ महाराज? संसाराचं बाजाराचं रूपक केलेलं आहे. हा पकवायचे माझ्याकडे बघून वाजवा. यात सुख नाही त्यात सुख नाही, यात सुख नाही त्यात सुख नाही. यात सुख नाही त्यात सुख नाही, यात सुख नाही. एक एक वाजवा. नाही. हे या हाताचे सुख कोठे नाही, या हाताने सुख कोठे नाही. संसार नगरी, संसार नगरी, संसार नगरी बाजार भरला भाई. संसार नगरी बाजार भरला भाई. काम क्रोध लोभ याचे गिराईक पाये. संसार नगरी, संसार नगरी, संसार नगरी, संसार नगरी बाजार भरला भाई. संसार नगरी बाजार भरला भाई. काम क्रोध लोभ याचे गिराईक पाये. संसार नगरी. बस. नाथ महाराज म्हणतात संसार नगरी बाजार भरला बाई. यात सुख नाही त्यात सुख नाही. संसारात याच्यातही सुख नाही त्याच्यातही सुख नाही. म्हणजे काय? माझ्या जवळचे दोन परिवार आहेत. एक आहे पुणे जिल्ह्यातला आणि एक नगर जिल्ह्यातला. आधी त्यांच्याकडे गेलो. दौंड तालुक्यातले एक परिवार आहे. मला कस काय ताई आता मजा आहे, सून आली, आराम असेल. ती म्हणली महाराज कशाचं काय सांगायचं तुम्हाला? न सांगितलेलं बरं. इथं आपण परीक्षा घेऊ. ज्यांचं ज्यांचं सुनासंग पटत त्यांनी हात वर करा बरं. बया 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 बया. तिघी चौघीन हात वर केले पण सुनाच्या धाकानं नाही ना केले तुम्ही. ते बी अवघड आहे. बरं चला आपण बदलू आता प्रश्न.
ज्यांचं ज्यांचं सुनासोबत पटत नाही अशाने हातवर करा बरं. हा, सुखलाल महाराज पटतं का विचारल्यावर 4-5 हात वर झाले. मग नाही म्हणल्यावर बाकीचे हात वर व्हायला पाहिजे होते का नाही? म्हणजे याचा अर्थ मतदान काही 100% झालं नाही. म्हणजे पटतं का विचारलं तरी हातवर नाही, नाही पटतं का विचारलं तरी हातवर नाही. ह्या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, महाराज तुम्ही समजून घ्या. आणि ते मी समजून घेतलेलं. आता सून आली, आनंद असेल, आराम असेल, काय करावं महाराज, अशी बोलती व चरा चरा चरा, काय सांगावं तुम्हाला, लय चरा चरा बोलती. मग गेलो नगरला, त्या बाईला विचारलं कस काय आता सून आली, मजा आहे? काय खरं नाही महाराज, बोलतच नाही. म्हणजे एक सासू त्रस्त आहे जास्त बोलती म्हणून, आणि एक सासू त्रस्त आहे बोलत नाही म्हणून. याचा अर्थच आहे बोलण्यातही सुख नाही, न बोलण्यातही सुख नाही, यात सुख नाही त्यात सुख नाही. जुने कीर्तनकार दृष्टांत द्यायचे, लय गोड दृष्टांत द्यायचे. दृष्टांत असा, बालेवाडीतला संपन्न घरातला माणूस, त्याला 2 मुली. एक दिली वाकडला, एक कुठे देऊ, देवडीला द्यायची काय, बानेरला द्यायची काय? एक दिली बानेरला आणि एक दिली हिंजवडीला देऊ, बरं ठीक आहे. एक दिली हिंजवडीला, एक दिली बानेरला. बानेरचा जो जावई त्याचा भाजीपाल्याचा शेती, बानेरच्या जावयाची कशी शेती, भाजीपाल्याची शेती. आणि जो हिंजवडीवाला होता त्याची वीटभट्टी. काय नाही, तुम्हाला हातभट्टी ऐकू येईल म्हणून विचारलं पुन्हा एकदा. त्याची काय, वीटभट्टी. म्हातारा गेला, आधी बानेरच्या मुलीकडे गेला, बाई कसं चाललंय? तिने, बाबा असा भाजीपाला जोमात आलाय आणि मार्केट सुद्धा असे, पण एका पाण्याहून चाललंय. तुम्ही गावात जाऊन पांडुरंगाला प्रार्थना करा, आज उद्या जर पडलं ना, आमचा एक हात सोन्यात आहे आणि एक हात तुपात आहे म्हणे. पण देवाला म्हणा आज उद्या पडलं पाहिजे. बरं बाई, पुन्हा म्हातारं गेलं हिंजवडीला, बाई तुझं कसं चाललंय? बाबा असा माल तयार आहे, एवढी जर भट्टी साधली ना, आमचा एक हात सोन्यात आणि एक हात तुपात आहे. फक्त आबाळ लय फिरायला लागले, 2 दिवस आलं नाही पाहिजे. एक पोरगी म्हणती 2 दिवसात आला पाहिजे, एक म्हणती आला नाही पाहिजे. म्हातार विचार करतच बालेवाडीला आलं. त्याने देवाला काय मागितलं ते अजून विचारच करते, तर मागील काय, पाऊस मागू का न मागू. याचा अर्थ आहे काय मंडळी, यात सुख नाही त्यात सुख नाही, या हटाचे सुख कोठे नाही. आणि मग ऐकलं का, संसाराला त्रस्त झालेला जीव कुठेतरी सुखाची अपेक्षा करतो. सगळ्यांना पाठ असणार प्रमाण, संसार दुःख मूळ चौकडे संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. हे काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ. काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ. कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. कवना मी शरण जाऊ तुझी देईल कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. कवना मी शरण जाऊ देईल निर्मळ. धर्म जागो सदैवाचा जे परोपकारी
जागो सदैवाचा देवा पर उपकारी सगळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ संसार दुःख मूळ संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ संसार दुःख मूळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ विश्रांती नाही कोठे विश्रांती नाही कोठे दिवस तळमळ विश्रांती नाही कोठे काम क्रोध लोभ शोणी पाठी लागले ओढाळ काम क्रोध लोभ शोणी काम क्रोध लोभ शोणी पाठी लागले ओढाळ काम क्रोध लोभ शोणी कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ धर्म त्याचे सर्व उपकारी दैवाचा कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ धर्म जागो दैवाचा देवा पर उपकारी धर्म जागो दैवाचा संसार दुःखमुळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कुठे आता जाऊ कोणाला बस कमणे धन्य संसाराती आली हरी रंगी रंगली सर्व भावे हरी रंगी रंगली सर्व भावे कमणे धन्य संसाराती आली हरी रंगी रंगली सर्व भावे हरी रंगी रंगली सर्व भाग तुका म्हणे धन्य संसाराती आली तुका म्हणे धन्य संसाराती म्हणे धन्य संसाराती आली हरी रंगी रंगली सर्व भावे हरी रंगी रंगली सर्व भावे तुका म्हणे धन्य संसाराती हरी भावे सर्व भावे सांडो या संसाराची वाट बहु येणे भोगविले कष्ट दावी सत्य ऐसे नष्ट तुका म्हणे भ्रष्ट झालो देवद्रोही बस या संसाराची पण ऐकलं का संसार सगळ्यांना सुटत नाही सगळ्याला सुटतो नाही सुटत महाराज अडचण एक आहे आम्ही संसारात एवढे दुःखी आहोत तरी सुटत नाही महाराज म्हणतात भय वाटे पर न सुटे हा संसार पण तुकोबऱ्यासारख्या साधून सोडला आणि एक केलं संसार सोडून कोणाच्याही माग लागण्यापेक्षा घेतली कान्होबाची पाठी कोणाच्या पाठी मागे गेले कृष्णाच्या पाठी मागे गेले हरी रंगी रंगली हो संसारात धन्यता प्राप्त करायची असेल तर हरीच्या रंगात रंगावं लागतं सोडला संसार आणि देवाच्या संगतीत जगद्गुरु तुकोबाराय आले आणि जगद्गुरु तुकोबारायला देवाच्या संगतीत काय मिळालं आधी फक्त वाक्य सांगतो आणि विस्तार अभंगात प्रवेश केल्यावर करतो तुकाराम महाराज दारिद्र्यात निश्चिंत आहेत आणि भोगामध्ये विरक्त आहेत ही फलश्रुती परमार्थाची दारिद्र्य 18 दारिद्र्य
मला तुम्हाला गंमत सांगतो, एवढं दारिद्र्य तुकाराम महाराजांकडे एक बायको खायला न मिळाल्यामुळे मेली. स्त्री की अन्न करिता मेली, खायला न मिळाल्यामुळे मेली. एवढं दारिद्र्य तुकोबराच्या जीवनात आहे. तरी सुद्धा निश्चिंत आहे. झाली सकळ निश्चिंते, भांडवल शेणमाती. किती प्रमाण देऊ, आता निश्चिंतेने पावलो विसावा. हे सगळं नसताना सुद्धा ते काय आहेत, सुखी आहेत. आम्हाला काय रगडले तेवढं सांगा, आम्हाला काय कमी आहे. जगायला लागणार सगळे आमच्याकडे. माणसाला जगायला काय लागतं, अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. ह्याच्यापेक्षा वेगळं काय लागतंय जगायला माणसाला, काय लागतं. हे सगळे तरी आमच्या जीवनात चिंता आहे. हो, मला तुम्हाला एक अनुभव घ्या तुम्ही. एखाद्या महिन्यात असं असतं, महिन्याची सगळी कामं उरकलेली असतात. आता तुम्हाला काय खोली भाडं वगैरे द्यायची गरज नाही, पण जे सर्व्हिसला त्यांच्या दृष्टीने बोलतो, खोली भाडं गेलेलं असतं, लाईट बिल, दुधाचं बिल, पेपरचं बिल, मुलाची ट्युशन फी, पोरांची जाणे येण्याचे रिक्षाचे पैसे, हो लाईट बिल दिलेलं असतं, घरातल्या सगळ्यांच्या गोळ्या औषधं सुद्धा आलेले असतात, महिन्याला लागेल एवढा किराणाही घरामध्ये असतो. बायको सुद्धा ब्युटी पार्लरला जाऊन आलेली असते. महिन्याच्या खर्चातलंही महत्वाचं काम आहे. सगळं खर्च झालेला असतो. आता 1 तारखेपर्यंत रुपया सुद्धा लागणार नाही अशी स्थिती आहे. काहीच लागणार नाही, सगळी कामं उरकलेली आहेत. आणि पण जर खिशात पैसा नसला तर करमतं का? तुम्हाला काम नसू द्या पैशाचं, नसे नका काम काही, आणि जरी खिशात पैसा नसला तर करमतं का? 2 वर्ष आम्ही कसे काढले आमचं आम्हाला माहिती. लॉकडाऊनची आम्हाला किटा होत्या पण पाकिट नव्हते बघ. असं मंडळी, तात्पर्य आहे का? पण त्यांच्याजवळ काहीच नसताना जीवन निश्चिंत आहे. त्या निश्चिंतेचा हेवा देवाला वाटला. म्हणून देवानं तुकोबाला विचारलं, तुकोबा काय फार आनंदी दिसताय? हो देवा आनंदी आहे. पण या आनंदी असण्याचं या निश्चिंत असण्याची सूत्र काय? काय सूत्र? तुझी ये संगती तुझी ये संगती तुझी ये संगती तुझी तुझी ये संगती तुझी ये संगती तुझी ये संगती तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती झाली आमुची
जेव्हापासून आम्ही तुझी संगती धरली ना तेव्हापासून आमचं जीवन निश्चिंत झालं. आमच्या निश्चिंततेचं एकच सूत्र आहे, तुझी संगती. आम्ही जीवाची संगती करून पाहिली, फजितीच झाली. बहुताचे संगती बहु पावलो फजिती. आम्ही जडाची संगती करून पाहिली, पण आमच्या जीवनामध्ये काय झालं, फजितीच झाली. पण देवा, जेव्हा तुझी संगती लाभली ना तेव्हापासून आमचं जीवन निश्चिंत झालं. निश्चिंत शब्दाचा अर्थ आहे निर्गतः चिंता. आता कोणती चिंता राहिली नाही. माणसाला दोनच प्रकारची चिंता आहे. शरीर आठवलं की भुक्तीची चिंता आहे, आणि मानवी जन्म आठवला की मुक्तीची चिंता आहे. ज्याच्या ध्यानात फक्त शरीर आहे त्याला एकच चिंता आहे, नित्य उठो निया खावयाची चिंता. आता या माता मौल्या बसल्या ना एवढ्या निवांत, ह्या सगळ्यांच्या डोक्यात एकच चिंता आहे, संध्याकाळी भाजीला काय करायचं. आता झालं बाई पंक्तीत, पण रात्री भाजीला काय करायचं. नित्य उठून या खावयाची चिंता. म्हणजे आम्हाला देह आठवला की कशाची चिंता आहे, भुक्तीची. आणि आम्हाला देव आठवला की आम्हाला चिंता कशाची, मुक्तीची. पण देवाच्या संगतीत गेलं ही दोन्ही प्रकारची चिंता राहत नाही. नुसते प्रमाण सरळ सांगतो, भुक्ती मुक्तीची चिंता दैन्य नाही दरिद्रता. तो का म्हणे दाता पांडुरंग ओळलिया. देव जर सकाळ झाला ना माणसाला कसली चिंता राहत नाही, काही चिंता राहत नाही. एक छोटीशी कथा सांगतो, फक्त आपण देव सखा करत नाही ही आपली अडचण आहे. एक संत होऊन गेले, त्यांचं नाव होतं अकिंचन. नाव काय, अकिंचन. ते अकिंचन म्हणजे ज्यांच्याजवळ पैसा नाही, अडका नाही. कांचन म्हणजे सोनं, पैसा, आणि अकांचन त्याच्यातच अकिंचन ही म्हणण्याची पद्धत आहे. पैसा नाही, काही नाही. गावामध्ये काही वारकऱ्याची दिंडी आली. लोक बोले, का हो इथे एखाद्या वैष्णवाचं घर आहे का. कशा करता, आम्हाला मुक्काम करायचा, जेवणाच्या सोयी करता विचारत होतो. असं हाय म्हणले, जा त्याच्या घरी. गावातल्या कुटीळ लोकांनी सगळी दिंडी पाठवली याच्या दारात, आणि याच्या घरी त्याची खायची मारामार. हा पूजा करत होता, त्याच्या बायकोचं नाव सुशीला. तिनं वारकऱ्याची दिंडी पाहिली, ती बी सुशीला होती, वादच नाही. या 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 वारकरी बसा बसा बसा. बसायला आसन दिलं, प्यायला पाणी दिलं. म्हणून असं सांगितलं, माणूस किती गरीब असला तरी अतिथी करता तीन गोष्टीची कमतरता कोणाच्याच घरी नाही, आसन, पाणी आणि गोड वाणी. एवढ्या तीन गोष्टी तरी आपण अतिथीला देऊ शकतो की नाही. आलं की बसायला काहीतरी टाकणं, काही टाका. मग त्यानंतर त्यांना गोड शब्दानं बोलू, कुठून आले, काय आले, पाणी पिता का. आणि सुशीलानं चालू केलं, कुठून आले, कुठं निघाले. त्यातल्या दिंडीतला प्रमुख म्हणा, हे बाई गप्पा मारण्यात वेळ घालू नको, स्वयंपाकाला लागा, आम्हाला जेवायचे. तिला धर्मसंकट पडलं, घरात तर काहीच नाहीये, काय करायचं. देवपूजेला बसले होता नवरा, गेले, उठा उठा उठा. काय, वारकरी आले, वैष्णव आले, मग त्यांना जेवायचे. मग घरात तर काहीच नाही, तुम्ही काही करा पण ह्यांना जेवू घालण्याकरता काहीतरी शिधा सामग्री घेऊन यावंच लागेल तुम्हाला. म्हणजे घरात काय एखादा दागिना, तिला काही राहिलेलं नाही. ही काळी पोत सोडली तर माझ्या गळ्यात काही नाही, ही काळी पोत आणि तुळशीची माळ, बाकी माझ्याकडे काही नाही. बरोबर, काय करावं. आता गावात कोणी सावकार देईल अशी स्थिती नाही, कोण्या भरोश्यावर सावकार देणार. म्हणून हा काय केले, भाला घेतला आणि जंगलात गेला. म्हणजे एखादा वाटसरू लुटू आणि जीव घालू म्हणले. भाला घेतला, वाट पाहू लागला. अर्धा तास झाला, 1 तास झाला, कोणीच वाट सुरू जाईना. शेवटी अकिंचनाला वाटायला लागलं, माझ्या दारातून वैष्णव उपाशी जातात, असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. त्याने भाला उलटा केला अकिंचनाने आणि सांगितलं, देवा तुझ्या नावाचा 108 वेळा जप करील, 1 माळ जप करील, तोपर्यंत कोणी पांतस्त आला तर ठीक, नाहीतर हा अकिंचन इथंच हा भाला खुपसून आपल्या पानात सोडून दे. पण तुझं लागली सकळ चिंता. देव म्हणले, रुक्मिणी रुक्मिणी चल 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 चल. म्हणे कुठं. म्हणे मी सेठजी होतो आणि तू सेठजीची बायको हो. बरोबर निघाली. अशी निघू नको म्हणे, कीर्तनाला निघाल्यासारखी, लग्नाला निघाल्यासारखी निघ. लक्षात आलं वाटतं तुमच्या. अशी कशी नाही नको, हो 10व्याच्या प्रवचनाला निघल्यासारखी, लग्नाला निघाल्यासारखी निघ. लक्ष्मीने सगळे डागडागिने घातले. हा झाला सेठजी आणि ही झाली सेठानी. रस्त्यात गेले आणि त्याच अकिंचनाला विचारलं, का हो ह्या बालेवाडीचा रस्ता कोणता आहे. त्याने जेव्हा ही लद बदलेले दागिन्यानं पाहिले, भाला उलटा केला
म्हणे अंगावरचा आधी काढा आणि मग रस्त्याला लागा. आता हे जगाला घाबरवणारा पण हा घाबरायला लागला. ए बाबा सगळा घे पण आम्हाला मारू नको, आमचा सगळा घे पण आम्हाला मारू नको. महाराज सगळे दागिने काढले आणि जा म्हणले आता सरळ करून उजव्या हाताला वळा. त्याला वाटायला लावलं. घरी आले. घरी आल्यानंतर मग दागिने मोडले आणि स्वयंपाकाला सुशीला लागली. अजून नाही संपलं बरं, पुढं ऐका. पांडुरंग म्हणले ओ सेठानी बाई आता काढा ही साडी, साधी साडी नेसा. म्हणजे काय शिदा सामुग्री दिली पण माझी एकटी सुशीला किती जणांचा स्वयंपाक करेल. चला आपल्याला तिथं जायचंय. ह्यानं घेतले का पांतस्ताचं रूप आणि रुक्मिणीनं घेतले का साध्या वारकरणीचं रूप. श्री विठ्ठल अकिंचनाच्या दारामध्ये आरोळी ठोकली. अरे कोण आलं बाबा? पांतस्त आहे, भूक लागली, होईल आजच्या रात्रीचं काय खायला भेटेल. अकिंचन सुशीला अरे एवढे येणार आहेत, या बसा. तो वारकरी बसला म्हणजे कोण? पांडुरंग. रुक्मिणी बसली. आता माझ्याकडे बघावं लागल तुम्हाला, नुसतं ऐकून जमणार नाही. सदानंद गुरुजी म्हणायचे कीर्तन करायला गाता आलं पाहिजे, चांगलं बोलता आलं पाहिजे, विनोद करता आले पाहिजे आणि कीर्तनकाराला अभिनय करता आला पाहिजे. हा माकड चाळे नाही केले पाहिजे. अभिनय वेगळा आणि माकड चाळे वेगळे. अशी सुशीला स्वयंपाकाला लागलेली आहे. ही लक्ष्मी नावाची वारकरी रुक्मिणी अशी बसलेली आहे. पांडुरंग असा बसला आणि पांडुरंगानं रुक्मिणीला खुणवलं. कळालं का तुम्हाला? काय बसली काय स्वयंपाकाला मदत कर. पांडुरंगाची रुक्मिणी असल्यामुळे उठली. दुसऱ्या घरी ते दारी तेच का माझी नेल पॉलिश खराब होते. ती उठली. महाराज त्या भक्तमाल मध्ये असा छप्पा असे. रुक्मिणी पुऱ्या लाटायला बसली. वर्णन असं आहे, रुक्मिणी पुरी लाटायची आणि तेलात टाकायची. गुरुजी पाट्या पोळपाटावर एक पुरी असायची, तेलात टाकले की 2 व्हायच्या, झाऱ्यात काढल्या की 4 व्हायच्या आणि टोपल्यात टाकल्या की 8 व्हायच्या. सगळे वारकरी जेवले, सगळे झोपले. वेळ कमी असल्यामुळे आपल्याला लवकर जेवून झोपी घालू. सगळे वारकरी झोपले आणि भगवान जगाचा मालक त्या अकिंचनाचे पाय दाबत बसला. काय त्याचे पाय दाबत बसला. कोण? देव. रुक्मिणीला खुणवलं. कळालं का नाही तुम्हाला? काय ओठ तिचे पाय दाब. रुक्मिणी उठली आणि त्या सुशीलाचे पाय दाबायला लागली. माय नाही राहू द्या करत नाही हो, करू द्या सेवा. पण बाया कधी गप बसत नाही. चालू झालं. आता शांतता. सगळे वारकरी झोपले. झोप मोडेल त्यांची. खाओ तुमच्या घरात तर काहीच नाही, एवढं आणलं कुठून? तुम्ही कोणाला सांगू नका, घरात काहीच नव्हतं. मग आमचे हे गेले कुठं? जंगलात. कशाला? चोरी कर. हा हळू न वारकरी. मग एका शेडजीला लुटलं. मग आणले दागिने काढून. मग मोडले. केला स्वयंपाक. सगळेच मोडले का? रुक्मिणी काय म्हणते? सगळेच मोडले का? नाही, 2-4 आहेत. ते माझं गेल्या महिन्यात केलेलं गंटन आहे का? म्हणजे तू कोण आहेस? तेव्हा खुलासा झाला आणि त्या अकिंचनाला आणि सुशीलाला घेऊन भगवान वैकुंठ धामाला गेले. एकदा त्याची संगती केली ना, ऐका, त्याची संगती केली, त्याच्या वृत्तीनं चिंतन केलं. तुम्ही भांडे घासायला बसल्या तर धुवायला तो बसल. हो, तुम्हाला मिस्त्री घासा वाटली तर डबी त्यो आणून देईन. पण चित्तातलं हे काढावं लागेल. मग त्याच्या संगतीत गेलं. भुक्तीची चिंता नाही,
आणि मुक्तीची चिंता नाही. देवा, जेव्हापासून आम्ही तुझी संगती धरली ना, तेव्हापासून आमचं जीवन निश्चिंत झालं. आणि निश्चिंत का झालं त्याचं दुसरं कारण, त्याचं एक कारण अभंगाच्या दुसऱ्याच्या नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे. भोग सुखा ते सोहळे, भोग सुखा ते सोहळे, नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे. भोग सुखा ते सोहळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे. हे नाही देखील ते मिळे, भोग सुखात. कधी नाही मिळलं आणि ते तुझ्या संगतीत गटकन गिळलं देवा म्हणजे. कधी नाही मिळलं जे संसारात कधी मिळत नाही. एक सांगू, संसारात प्रेम मिळत नाही माणसाला. ते म्हणून महाराज, तुम्हाला नाही बायको, तुम्हाला नाही लेकरं बाळ, तुम्हाला काय कळणार संसारात काय प्रेम आहे. पण तुम्हाला मी हेही सांगू शकतो, जेवढं प्रेम परमार्थात मिळतं ते संसारात नाही मिळत. हो, प्रेमाच्या 3 पायऱ्या आहेत: सामान्य प्रेम, समंजस प्रेम आणि समर्थ प्रेम. ज्या प्रेमामध्ये केवळ आपल्या सुखाचा विचार आहे ते सामान्य प्रेम आहे. ज्याच्यामध्ये आपल्या बरोबर पुढच्याच्या सुखाचा विचार आहे ते समंजस प्रेम आहे. आणि ज्यामध्ये फक्त समोरच्याच्या सुखाचा विचार आहे ते समर्थ प्रेम आहे. याला उदाहरण शास्त्रानं फार गोड दिले. बाजारातून बाप आला आणि पोरगा पळत गेला, पप्पा आले, खाऊ आणला. पोरग पळत आल्याबरोबर बापानं पिशव्या बाजूला घेतल्या, पोराला उचलून घेतलं आणि त्याची पप्पी घेण्याकरता तोंड पुढे केलं. तर पोराच्या लक्षात आलं, पप्पाच्या तोंडाचा वास कसा आंबटच यायला लागला. लक्षात आला ना पप्पा तुम्हाला? हो, वास यायला लागला. त्या पोराला बापाच्या तोंडाचा वास येतो, तरी पोरगा बाप पप्पी घेतल्याशिवाय सोडत नाही. आणि तात्याच्या भाषा, तात्याची नुसत्या तोंडाच्या वासाची अडचण नसते म्हणे, त्याची दाढी म्हणजे बाजरीचं सरमाड असतं, ते त्याला टोचत तरी पप्पी घेत. बापाचं प्रेम नाही का पोरावर? आहे. पण या प्रेमात बाप फक्त आपल्या सुखाचा विचार करतो, त्याच्या सुखाचा करत नाही. म्हणजे सामान्य प्रेम. दुसरं समंजस. एकदा बिर्ला हॉस्पिटलला गेलो मी, ते एक बाई रडू लागली. ताई का रडता? तुम्ही बालेवाडीच्या ना? हो ना महाराज, तुम्ही आमच्या गावात कालच कीर्तनाला आले होते. रडता का? म्हणजे महाराज, माझ्या नवऱ्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या. मग आता हो, डॉक्टरना सांगितलं रोज डायलिसिस करावं लागेल किंवा किडनी बदलावी लागेल. तुम्ही कोणता पर्याय निवडला? महाराज, रोज डायलिसिस आपल्या गरीबाला कुठं परवडणार आहे, कोण आणणार आहे, कोण येणार आहे. मग किडनी बदलण्याच्या विचारात आहोत. मग अडचण काय आणि किडनी देईल कोण? विश्वास भाऊ जी बोलत होती ते त्याची सख्खी बायको होती. त्याची बायको होती ती सख्खी. म्हणलं ताई तुम्ही द्या ना. महाराज, मी दिलं मी आदू होईल ना. म्हणलं मी देऊ का? ती म्हणली जगाच्या कल्याणा संताच्या संपला दृष्टांत. ह्या बाईला नवऱ्याविषयी प्रेम आहे का? नाही आहे. पण ही बाई नवऱ्याच्या सुखाबरोबर आपल्या सुखाचा विचार करते, हे समंजस प्रेम आहे. झालं. संसारात या 2च प्रतीचं प्रेम मिळतं. अरे माझं काय हो, त्याला सुख मिळालं पाहिजे, हे फक्त परमार्थात घडतं, ध्यानात ठेवा. हे संसारात घडत नाही. अरे गोपिकानो, देवाचं पोट दुखतंय, मग औषध सगळे केले, नारदा कोणताच पर्याय नाही का? एक पर्याय आहे, कोणी सच्चा भक्त जर आपल्या पायाची धूळ देईल ना, देवाचं पोट राहील. असं घ्या ना नारदा ही धूळ. पण पोटकलम आहे का गोपिकांनो? ज्याने धूळ दिली त्या धुळीनं देवाचं पोट राहील, पण ज्यानं दिली तो 1000 वर्ष नरकात जाईल. गोपिका म्हणतात, नारदा त्याचं जर पोट राहत असेल तर 1,00,000 वर्ष नरकात जायची तयारी, घेऊन जा धूळ. याला म्हणतात समर्थ प्रेम. हे संसारात मिळत नाही. म्हणून नाही देखील ते मिळे. संसारात भोग नाहीत का? आहेत ना, आहेत. पण सुखाचे नाहीत आणि सोहळ्याचे नाहीत. संसारातले भोग सुखाचे आहेत का? नाही. सुखासुखी मिळतात का? तुम्हाला एक सांगू का, संसारात बंगला, गाडी, पैसा, अडका कोणालाच फुकट मिळत नाही.
हे भ्रम आहे. ह्याला वाटतं ह्याला फुकटचं भेटलं, याला वाटतं ह्याला फुकटचं भेटलं. आणि एक बोलू का, सगळ्यांना वाटतं मयूर महाराज की महाराज लोकांना फुकटचं भेटत. तसं नाहीये तात्या. कीर्तन झालं, माझा फेटा उघडून बघा, सगळा घामानं भिजलाय. घामाचा पैसा आहे हो. हा विनोद जरी वजा केला, सोपं नाही मंडळी. रात्री मी कीर्तन केलंय पाटोदा अशोक महाराज इदगे यांच्या गावी. फक्त 388 किलोमीटर प्रवास केलाय मी रात्री. किती? 388. 6ला आळंदीत आलो, स्नान पूजा करून इथं आलो. तरी तुम्ही म्हणता महाराज लोकांना फुकटचं भेटत. काम आलंय? नाही मिळत. भोग सुखासुखी मिळत नाही. अर्थानाम अर्जनी क्लेशः तथैव परिपालने नाशे दुःखम वेय दुःखम धिगर्थान क्लेशकारीना. विस्तार करायला मला वेळ नाही. मला कृष्ण चरित्र गायचंय अजून. ऐका, म्हणून भोग आहेत पण सुखाचे नाहीत. आणि इथं मात्र सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. हे आनंद कोंदला मागे पुढे मागे पुढे मागे पुढे. 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 हे आनंद कोंदला मागे पुढे मागे पुढे मागे पुढे. आनंद कोंदला आनंद कोंदला आनंद कोंदला आनंद कोंदला मागे पुढे मागे पुढे मागे पुढे. आनंद कोंदला मागे पुढे मागे पुढे मागे पुढे. आनंद कोंदला आनंद कोंदला मागे पुढे पुढे मागे पुढे. संगती पंगती जेव्हा सर्वे घडे. संगती पंगती देवा सर्वे घडे. संगती पंगती देवा सर्वे घडे. संगती संसारातले भोग सुखाने मिळत नाही. हा सुखानं मिळाला. आणि महाराज संसाराचा भोग कसा आहे, त्याचा सोहळा होत नाही. संसाराच्या भोगाचा परिणाम वाईट आहे, याचा परिणाम चांगला आहे. म्हणून भोग सुखाचे सोहळे. देवा आतापर्यंत आम्ही संसारात होतो. आमच्या वाट्याला काय होतं? घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. घरी ताकाचे सरोवरच्या भोग होते पण ताकासारखे. भांड बरं आहे पण ताक आहे, त्याला काय अर्थ आहे? ताक कशाला म्हणतात? ज्याच्यात आता काहीच ताकद राहिली नाही ते ताक. असं पोचट सुख संसारात होतं. इथं मात्र घनीभूत येथे नवनीताचे पूर. आणि तुझ्या संगतीत आम्हाला नवनीताचा पूर मिळाला. म्हणजे लोणी खायला मिळालं, भरपूर खायला मिळालं. कधी देवा? तुझी संगती केली तेव्हापासून. ऐक देवा, म्हणून तुझ्या संगतीचा आनंद कळाल्यामुळे हो आता तो का म्हणे आता तो का म्हणे आता तो का म्हणे आता. तो का म्हणे आता. तो का म्हणे आता आता तो का म्हणे आता. तो का म्हणे आता. तो का म्हणे आता. आम्ही नवजो दवडीता. आम्ही नवजो दवडीता. नाही दिले ते रे. नाही दिले ते आम्ही नवजो दवडीता.
तुझे सुख कळाल्यामुळे आता तू हाकालून दिलं तरी आम्ही तुझ्यातून बाजूला जाणार नाही. 3 क्रमानं सांग. माणूस देवापासून दूर का होतो? शरीरावर संकट आल्यावर. पण देवा देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरणांना सोडी सर्वथा. दुसरी गोष्ट, माणूस कधी देवाला सोडतो? कोणी हाकालून दिलं तर. देवा दुसरं तर सोडून दे, तू हाकालून दिलं तरी आता जाणार नाही. तो का म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. आणि तिसरा मुद्दा आहे, देव म्हटला मी हाकाललं नाही तुम्हाला फटके दिले तर. महाराजाचं प्रमाण आहे का? मजवरी घाली घन परी मी न सोडीचे. तू माझ्यावर घन जरी घातला तरी मी तुला सोडणार नाही. तुकाराम महाराजाचा परमार्थ का आमच्या सारखा आहे का? दशमीला पाऊस पडला म्हणून या आषाढीला माणूस दशमीलाच वापस आली गेल्या वर्षी, आहे का नाही? असो, पण काही झालं तरी देवा आम्ही नवजो दवडिता. कारण का? तुझ्या संगतीचं सुख आम्हाला कळालं. आणि तुझी संगती सामान्य नाही. तुझ्या संगतीची अपेक्षा कोणाला आणि कशी कशी आहे त्याचा विचार करायचा आहे. एकदा प्रेमपूर्वक देवाचं भजन करा. बरोबर राहिलेल्या 10 मिनिटांमध्ये कृष्णाचं चरित्र पाहून सेवेला पूर्णविराम. विठोबा रखो माये, विठोबा रखो माये, विठोबा 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 रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, गोपाल कृष्ण भगवान की जय. देवाधिदेवा जगत्रय जीवा, देवादिदेवा देवादिदेवा जगत्रय जीवा, परीसी केशवा विनंती माझी, परिसादिदेवा विनंती, माझी वाणी तुझे वर्णी गुणना, माझी वाणी तुझे वर्णी गुणना, ऐसे देई प्रेम काही, ऐसे देई प्रेम काही गळा, ऐसे देई प्रेम. हे देवाधिदेव परमात्मा तुमचे गुणनाम वर्णन करण्याकरता वाणीला प्रेम द्या अशी मागणी तुकोबारा करतात आणि देवाचं चरित्र गातात. कारण काला कधी बनतो ऐका, याची गोड संगती आहे. आज काल्याचं स्वरूप आहे दही आणि लाई. थोडं हिंदीमध्ये बोलतो, लई येत नाही मला, थोडं थोडं येतं. हमें हिंदी आती मगर हेलपाटे खाती है, समझून गया. मुझे आपसे पूछना है, जो दधी होता है वो काला होता है या सफेद? दधी कैसा होता है, काला या सफेद? सफेद. जो लाई होती है वो कैसी होती है? सफेद. वो दधी भी सफेद है, वो लाई भी सफेद है. जब दोनों का मिश्रण किया जाता है तो वो कैसा बनता है? सफेद. लाही भी सफेद है, दही भी सफेद है. दोनों का जब मिश्रण किया जाता है वो भी सफेद है, फिर भी उसे काला क्यों कहना? फिर भी उसे काला क्यों कहना? त्याचं उत्तर आहे, दही पण पांढरे, लाही पण पांढरे, दोन्हीचं मिश्रण पण पांढरे आहे. पण जोपर्यंत काळ्या कृष्णाच्या चरित्राची सावली बनत नाही तोपर्यंत तो कालाच होत नाही. ध्यानात ठेवा. म्हणून तो काला सेवन करायचा आहे, त्या देवाचं चरित्र गायचं. लय गोड आहे. देवाच्या चरित्रात प्रेम आहे, देवाच्या चरित्रात प्रेरणा आहे, आणि देवाच्या चरित्रात पावित्र्य आहे. देवाच्या चरित्राच्या उच्चारानं पावित्र्य मिळतं. पवित्र होईन चरित्र उच्चारे. देवाच्या चरित्रामधून प्रेम मिळतं. देवाचं आईविषयीचं प्रेम, देवाचं संताविषयी, आपलं मित्राविषयीचं प्रेम, बायकोविषयीचं प्रेम, मुलाविषयीचं प्रेम दिसून येतं. हो महाराज, भगवान कृष्णानं बायकोला किती प्रेम केलं. सत्यभामे करता स्वर्गातून पारिजातकाचं फुल आणलं. ज्या मंतीला मुलगा नव्हता, अनुष्ठान आपलं नवस केले पोरासाठी. एवढं बायकोविषयी प्रेम. कोणाचं? कृष्णाचं. कृष्णाचं बायकोविषयी प्रेम असं सांगतात की कृष्ण म्हणे, नारद एकदा देवाचा संसार बघायला गेले आणि नारदानं विचारलं, देवा मग ती कथा सांगितली जाते सगळ्याला माहिती, तुला एवढ्या बायका काय करायच्या, मला एक दे. नारदजी म्हटले, देव म्हटले, नारदा ज्या वाड्यात मी नाही ती घेऊन जा.
नारदानं धोत्राचा चोंगा असा धरला, विना असा धरला आणि चिंग चिंग चिंगाट. झिंग झिंग झिंगाट नाही म्हणलो मी, चिंग चिंग चिंगाट रुक्मिणीच्या महालात. नारदजी कसे पडले असतील याची कल्पना सुचली मला एक दिवशी. कल्पना काय, ज्ञानोबराच्या सोहळ्यात रिंगणात विनेकरी कसे पळतात तशी नारदजी पळत निघाले. रुक्मिणी देव कुठे? हे काय आंघोळ करतात. सत्यभामे देव कुठे आहेत? हे काय धोतर नेसताय. जामुनते देव कुठे? हे काय पोहे खातात. एकला जेथे तेथे 16 सहस्र घरी. पण ऐका मंडळी, विश्वाचा व्याप करू सुद्धा बायकोला वेळ देतो, हे शिका जरा त्यांच्याकडून. विश्वाचा व्याप, एका एका बायकोला 10 पोर आणि 1 मुलगी, 11 लेकर आहेत, पण कोणाला काहीच कमी नाही असं प्रेम दिसून येतं. आणि सगळ्यात महत्वाचं प्रेरणा मिळते. कृष्ण चरित्रात प्रेरणा फार मिळते. त्यात एक प्रेरणा आपल्याला घ्यायची आहे की भक्तासोबत कसा वागतो, प्रेम पाहू आणि प्रेरणे करता कथा पाहून पावित्र्य आपोआप मिळणार आहे. भगवान कृष्ण वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आले, पाठीमध्ये घातलं, गोकुळात नेऊन सोडलं. आणि गोकुळात नेऊन सोडल्यानंतर नंदाच्या घरी आगळा वेगळा आनंद झाला. आणि त्या गोपिका परस्परीला म्हणू लागल्या, ए गण्याची माय, ए पिंट्याची माय, तुला कळालं का? म्हणे काय? गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 आणि अशा नंदाच्या वाड्यावर निघाल्या. पण कशा नाही निघाल्या, ते नामदेव आप्पा म्हणायचे, नाकात मेकडन डोळ्यात चिपड घेऊन नाही निघाल्या, नटून थटून निघाल्या. आता गोपिका कशा नटल्या सांगावं लागत. सांगू कशा नटल्या सांगायचं, पण ते पाठ नाही करायचं, नुसतं ऐकून सोडायचं. पाठ नाही करायचं, गाथ्यातलं नाही येत. आता राहू द्या राव, तुम्ही म्हणले म्हणून नाही तुम्ही सांगितलंच नसतं. गोपिका कशा नटल्या पहा. पाताल्ली आली घोळदार, तोड शोभे पैंजनावर. चोळीली आली जर काट, हातात सोन्याचे गोट. गळा घालून मोहन माळ, बोरमाळ पुतळ्याची माळ. गळा घालून साकळी, साकळी मध्ये नादाळी. बोट भरली बिलवर शिलवरानं, भांग भरला मोत्यानं. नाकात नत सरजाची, नती मध्ये लाल खडा. कानात शोभे जुबा, गवळणीच्या नाकामध्ये महबूबा. अशा नटल्या. त्या कशा ऐकायला लागल्यात बघा ना, जसा भागवतातल्या ओव्या येतात. एका बाईने तर कानावरचा पदर माग केला, काय ऐकावं वाटत असलं काय. अशा नटून तटून नंदाच्या वाड्यावर निघाल्या. आणि निघाल्यानंतर भगवंताचा जन्मोत्सव साजरा केला. कसा केला? किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंद आनंद झाला. आज आनंद आनंद झाला. खेळू चला, खेळू चला, रास खेळू चला, रंग उधळू चला. आला आला ग काना, किती सांगू मी. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी. नाचू गाऊ तालात, काना दिसतो उठून. काना वा 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 वा, खूप सुंदर. तुमचं गाणं फार आवडलं. या वर्षी लता दीदीच्या पुण्यतिथीला तुमचंच गायन ठेवायचं बघा. फक्त नाही म्हणू नका, तेवढं करा.
आणि संजू भाऊ जेवायच्या आधी एवढा आवाज, तर जेवल्यावर कसा आवाज निघत असं. आणि मग काना दिसतो उठून गोपी आल्या नटून, अशा नटून थटून आल्या आणि सुंदर गाणे गाऊ लागल्या. गुणिया तोरणे करते कथा गाती गाणे. त्याने गुड्या उभ्या केल्या, तोरण उभी केली. छोटे छोटे गोपाळ होते. ते म्हणले देवा मम्मी आज गावात कोणाचं लग्न नाही काय नाही, तू एवढी नटली कशाला ग? अरे नंदाला पोरगा झालाय. म्हणजे तुम्हाला आनंद झाला, आम्हाला का सुतक पडलं? आल्या पाच गवळणी, आल्या पाच गवळणी, पाच रंगाच्या शृंगार करुणी, पाच रंगाच्या शृंगार करुणी, आल्या पाच गवळणी, आल्या पाच गवळणी. पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत, गगनी चांदणी लख लखित ऐका तिची मात. मंथन करीत होते दारात धरुणी कृष्णाचा हात. आल्या पाच गवळणी, आल्या पाच गवळणी, आल्या पाच गवळणी, पाच गवळणी. वा वा वा, धामणेकरांची आठवण करून दिली बाबा तुम्ही. वैद्य बाबाच्या अमृत महोत्सवाला बाबुराव महाराज धामणेकरांचं भजन झालं होतं आणि त्यांनी ही गवळण म्हणली होती. त्याच्यामध्ये 5 चरणाला 5 राग, एक देश आहे, एक तिलक कामूत आहे आणि अशा 5 रागात ती 5 गवळण. जशा 5 रागात 5 रंगात अशा गोपिका नटून निघाल्या. गोपाळ म्हणले मैया आज काय आनंद? तुम्हाला आनंद आम्हाला सुद्धा आहे का? गोपाळ नटले. गोपिका गेल्या यशोदेकडे, गोपाळ गेले नंद बाबाकडे. बाबा असा चेहरा करून काय बसला तू? अरे एवढा गोकुळात आनंद झाला. चल अरे सगळं गोकुळ नटलंय. नट. नंद बाबाचं वय 90 वर्षाचे, दाढी पांढरी केस पांढरे. नंद बाबा म्हणले अरे माझं का नटायचं वय आहे काय? मला का नटता येतं का? गप म्हणले आम्ही तुला नटवणार, आम्ही तयारीनं आलो. तेवढ्यात गुरुजी एकानं खिशातून गोदरेज हेरडायची पुडी बाहेर काढली. नंदबाबाच्या दाढी मिशा काळ्या कुळकुळीत केल्या. एकाने नंदबाबाच्या तोंडाला फिरून लावली. फिरून नाही, फेरेन लावलीच पण फिरून लावली असं मला म्हणायचं. एकानं पावडर, एकाने अत्तर, काजळ घातलं, पगडी बांधली, मोरपीस, धोतर, उपरण, मोत्याच्या फुलाच्या माळा घातल्या आणि असा नंद बाबा नटवला. त्या गोपाळातला एक गोपाळ थोडा आगाव होता. तो होता नारायणगावचा. त्याची मावशी राहत होती चौफुल्यावर. त्याची आत्या दिली ती जामखेडला. एक मावशी पुण्यात बी होती, सुरेखाताई. गोपाळ थोडा आगाव होता आणि त्याने बाबाचा शृंगार पाहिला बरं आणि म्हणा बाबा या वयात बी काय दिसतो रे तू, पिकल्या पानाचा. तो मला मी नाही म्हणलो असं बघू नका माझ्याकडे. असा नंदबाबाचा शृंगार केला. आता नंदबाबा कृष्णाचं तोंड पाहिला. सुतिकागृहामध्ये गेले आणि मग काय, सुतिकागृहात गेल्यानंतर सगळे वाद्य वाजू लागले. नंदजी के घर 9 बज बाजे, नंदजी के घर 9 बज बाजे, नंदजी के घर 9 बज बाजे.
आनंदी आनंद झाला. वेळ कमी असल्यामुळे भगवान रांगू लागले. आणि लहान कृष्ण तेवढ्या ते गोपिका एकदा दारात आली. यशोदे काय आगाच पौर्णिमा, आणि मग चल इंद्राणीच्या स्नानाला जाऊ गंगेच्या. यशोदा म्हणली बाई आपण दोघी गेलो तर दोघीलाच घडल, पण सगळ्यांना घडलं पाहिजे. म्हणे असं का, चालेल म्हणते, सांग सगळ्यांना. सगळ्या गोकुळात आवाहन केलं उद्या गंगेच्या स्नानाला जायचंय. मग सगळ्या गोपिकांनी आपापल्या बैलगाड्या सजवल्या. आता माझ्याकडे बघावं लागेल तुम्हाला. सगळ्या बैलगाड्या, त्यात नंदबाबाची गाडी. मला सांगा राजाची गाडी पुढे असते का माग? नाही, राजाची गाडी पुढेही नसते मागही नसते, मधात असते. नंदबाबाच्या पुढे काही बैलगाड्या, पाठीमागे एक गाडी होती, त्यात एकच म्हातारी होती. बिचारी गरीब होती, पाठीपोटी नाही कोणी. हो. राजीव गांधी निराधार योजनेची पगार आणून खात होती. इंदिरा आवास मध्ये राहत होती. अन्न सुरक्षेचे गहू खात होती. उज्ज्वलाचा सिलेंडर घेत होती. सबसिडीवर जगणारी ही होती. गरीब होती, कोणी नव्हतं. आणि नंदबाबाच्या गाडीमध्ये नंदबाबा, यशोदा, रोहिणी, बलराम दादा, सुनंदा आत्या, गाडी फुल. आणि या पाठीच्या मागच्या गाडीत कोणी नाही. त्या गाडीतल्या म्हातारीला वाटलं पुढच्या गाडीत एवढे लोक, माझ्या करंटीच्या गाडीत मी एकटीच. त्यातला कृष्ण माझ्या शेजारी येऊन बसला तर काही बिघडल का, असं कोणाच्या मनात आलं? त्या म्हातारीच्या मनात आलं. मग चिंतीला रोकडे म्हणून भगवान म्हणले मैया एक प्रश्न विचारू का? म्हणजे विचार ना. आई तुला नाते गोते कळतात का ग? हो. मला समजून सांगशील का ग? सांगते ना बाळा. सांग बरं आई, माझं तुझं नातं काय? कृष्णाही विचारण्यासारखं झालं, मी तुझी आई. मैया माझं बाबाचं नातं काय? ते तुझे वडील. मैया तुझं बाबाचं नातं काय? काय रे, काय नातं? लाजला हा कान्हा. हा कृष्णा काय विचारतो? असा कुठं प्रश्न असतो का? नाही नाही सांग कोण? अरे ते माझे पती, मी त्यांची बायको. असं आई त्या पुढच्या बैलगाडीमध्ये जो पुरुष आहे त्याचं त्या बाईचं नातं काय? अरे तो पुरुष तो पती आहे, ती त्याची बायको आहे. का गाय सगळ्याच पुरुषांना बायका असते का? बायको असते का? हो सगळ्या पुरुषांना बायको असते. उग बंडाता त्या उमेश सारखे येडे सोडले, बाकी सगळ्याला बायको असते. मैया सगळ्याला बायको असते तर माझी बायको कुठे? कोण म्हणतंय? आणि हाय केवढा? पिजभर दातात दात नाही. कोणाच्या? कृष्णाच्या. हा. आणि तू माझी बायको कुठे? अरे कृष्णा तू लहान आहे, मोठं झाल्यावर तुला बायको. हे का वय का बायकोच? नाही नाही माया, मला आज आता इथंच बायको पाहिजे असा आग्रह धरला. कोणी? हा ते ध्यानात राहू दे. आज आता इथंच मला काय पाहिजे? बायको. कृष्ण रडायला लागला. पुढच्या गाडीतली गोपी म्हणली का ग यशोदे, काय झालं त्याला रडायला? काय सांगा बाई, काय हट्ट धरतं? लोणी मागितलं देईल, चेंडू मागितला तर देईल, ह्याला बायको कुठून देऊ? त्या बाकीच्या गोपिका म्हणल्या यशोदे तुला लेकरू झालं उशिरा, मग तुला लेकराची समजूत काढता येत नाही. तीच भर लेकरू आहे, एवढ्या बायात कोणती शेजारी बसवायची म्हणायचं बायको आहे, बिघडलं कुठं? ते म्हणलं पसंतीनं पाहिजे मला, कोणती नाही. ते लहान लेकराला असं बायकोन चिडवतात. मी माझं सांगतो, माझं नाव उमेश, हा रेकॉर्डला नाव आहे विजय. वडील आल्यानं म्हणतात बाळू. आणि आमच्या वडिलाचे चुलते होते, त्यांचं नाव होतं काशीनाथ, आणि ते मेले आणि मी जन्माला आलो म्हणून नाव करी म्हणून माझं एक नाव काय? काशीनाथ. मग ते काशीनाथ माझे आजोबा होते, वडिलाचे चुलते. मग त्यांची बायको होती ती अशी कुबडी म्हातारी होती. ती आले की मला आव जावं बोलायची. होय हो काय करता? माझं वय लहान. आणि ती आली की मला म्हणायची होय हो काय करता? मला अशी चिड यायची. आणि ती म्हातारी गल्लीत आली की गल्लीतले पोरं म्हणायची उम्याची बायको आली, उम्याची बायको. अगं लेकरू केवढं आहे, काय हरकत आहे? कोणती बसायची बायको म्हणायची? कोणती नाही, पसंतीनं पाहिजे म्हणला. असं मोठं मैदान पाहिलं, सगळ्या गोपिका बसल्या. ती म्हातारी आहे का ध्यानात? मागितल्या गाडीची ती ध्यानात ठेवा. म्हातारी ती बसली त्या लाईनला. तिला वाटलं पंगतच बसली. तिला काय माहिती पंक्तीला अजून 15 मिनिटं वेळ आहे. सगळी बसली. यशोदेनं कमरेवर कोणाला घेतलं? कृष्णाला. कृष्णा हिचं नाव विशाखा, ही पाहिजे का रे बायको?
हे म्हणला नको, तिचा दात किती पुढे आहे म्हणला. कृष्णा हिचं नाव मित्रविंदा, पाहिजे का रे बायको? हे म्हणले नको, का लयच रंगानं काळी आहे म्हणली. आणि कृष्णा हिचं नाव म्हणे काय? मुन्नी, ये तो बदनाम आहे बोले, ये भी नहीं चाहिए. ती म्हातारी ध्यानात आहे का नाही? ती ध्यानात ठेवा, ती नाही तर मुन्नीच्या नादात विसरतात ती. कृष्णा ही बघ काय नाव आहे? शांताबाई. ही नखरा करणारी चक्रा मारणारी नको पाहिजे. सगळ्या रिजेक्ट केल्या. आणि ती म्हणे कृष्णा ही म्हणे बायको असावं तर अशी म्हणला, हीच बायको पाहिजे मला. अरे कृष्णा ती म्हातारी आहे रे, म्हातारी आहे ती. म्हातारी कुठं बायको असते का? नाही म्हणे मया मोय आयशी धोटण्या भावे, हीच मला बायको पाहिजे म्हणला. अरे कृष्णा तू काय ती काय, अरे जोड तर लागला पाहिजे ना. नाही म्हणला गोकुळात एवढाच जोड आहे म्हणे मला. म्हणे कस काय जोड आहे? बघ ना म्हणे आई, तिच्याही तोंडात दात नाही तर माझ्या तोंडात दात नाहीत म्हणला. एवढा जोड आहे आपल्याला. याच्यातून एक घ्या मंडळी, प्रेम कृष्णाचं. ऐका, शरीर वरून सुंदर करू नका, शरीर आतून सुंदर करा. शरीरानं सुंदर असणाऱ्या सगळ्या होत्या देवानं डावलल्या. जी मनानं सुंदर होती तिचा स्वीकार केला. अशा प्रेम देत, प्रेरणा देत भगवंतानं लीला केल्या. वेळ कमी असल्यामुळे भगवान रांगू लागले. रांगता रांगता उमरा चढता टेका धरू लागले. आणि टेका धरून भगवान आता त्यांनी छोट्या छोट्या गोपाळाची संघटना केली. ए गोपाळांनो वर या, पुढे यायचं तुम्ही सारखा. बारके बारके गोपाळ या वर, या या या. वा 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 वा, या असे छोटे 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 छोटे. या या इथे या, पुढे या. इकडे 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 माझ्या पुढे या. चला चला चला. वा 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 वा. अजून आहेत का गोपाळ कोणी? अय गोपाळ बसा खाली, बसा बसा बसा. बाबा तुम्ही नका उठू, कवळे कवळे गोपाळ पाहिजे मला. वा वा वा. पुढे रे, इकडे सारखं जराशी. माझ्याकडे तोंड करा. वा वा वा, भरपूर झाले गोपाळ. अजून पाहिजे होते पण असू आता. हा ये ये, चल 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 चल. वा वा वा, ये ये बाळा ये. तुला उपमुख्यमंत्री करतो पण ये ये मा, ये ये ये. वा वा वा, आला आला आला. चल बस इथं, इथे पुढे पुढे पुढे. हा या या या, बसा. असे काय केले भगवंतानं? गोपाळ छोटे छोटे गोळा केले. आधी पात्र परिचय करून घेतला. तुझं नाव काय? तुझं 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 रे, तुझं रे, तुझं तुझं नाव रे, तुझं नाव नाव काय बाळा? वा वा वा. असे गोपाळ गोळा केले. आणि गोपाळाला विचारलं, का रे गोपाळानं, गोकुळात इकडं पहा, गोकुळात तेवढं दहीदूध तुपलोणी असताना तुमची तब्येत एवढी खराब कामून झाली? पार उमेश महाराजासारखे वळून गेले तुम्ही. तर काय करावं देवा, देव दूध जाते डेअरीला आणि चटणी भाकर नेरीला, कशी तब्येत वाढायची? आईला मागा. देवा आमची आई मागितलं तरी देत नाही. चोरी करून खायचं रे म्हणले. गोपाळ म्हणले आम्हाला चोऱ्या येत नाहीत. भगवान म्हणले मी शिकवतो ना. मग तुम्ही कोण आहेत? आणि मी तुमचा काना शोभत नाही पण हो म्हणा आजच्या दिवस. तुम्ही कोण? मी तुमचा कोण? काना. मग मी आज तुम्हाला काय शिकवणार आहे? तेवढ्यासाठी चालू आहे मी एवढ्याला. म्हणून तुम्हाला चोऱ्या कशा करायच्या हे शिकवण्याकरता. आणि भगवंतानं क्लास चालू केला. क्लास चालू झाला रे आपला. गोपाळानं म्हणले की मोठ्याने हो म्हणायचं तुम्ही. गोपाळांनो ताकतीनं रे, गोपाळांनो असं. चोरीचा पहिला नियम, चोरीला जाताना ढिले कपडे घालून जायचं नाही. आता चोरीला निघाला धोतर नेसून, पळता पळता का ह्यात गुतलं तर? आणि धोतर नेसून चोऱ्या करणं सोपं आहे का? ज्याला जमलं त्याला जमू जाणे, कोणालाही जमत नाही, ते अवघड आहे ते. गोपाळांनो बॅटरी उतरू देऊ नका रे. गोपाळांनो चोरीचा दुसरा नियम, चोरीला जाताना पांढरे कपडे घालून कधी जायचं नाही. त्या अंधारात लवकर दिसतात. जसे धोत्र नेसून चोऱ्या करणं अवघड, तसे पांढरे कपडे घालूनच चोऱ्या करणं अवघड. जमलं त्यालाच जमू जाणे. धन्यवाद. 2-4 जणांना तरी समजून घेतलं आम्हाला. गोपाळांनो चोरीचा तिसरा नियम, चोरीला जाताना हळूहळू चालायचं.
हळूहळू चाला. गोबाळानो, चोरीचा चौथा नियम, चोरीला जाताना कोणी कोणाशी बोलायचं नाही. गोबाळानो, चोरीचा पाचवा नियम, चोरीला जाताना असं गावठाणाचं नाही, असं तुट्ट घर बघायचं. घर पाहुणी एकांताचे. हो गोपाळांनो, आणि चोरीला जाताना त्याच घरात जायचं ज्या घरात दही दूध तूप लोणी आहे. संजूजी बालवडकरासारखं घर. नाही तर जाताला इंदिरा आवासामध्ये, नाही तर अन्न सुरक्षेच्या गावाशिवाय काही भेटणार नाही. नवविधान नवनीताचे. गोपाळांनो, चोरीचे नियम लक्षात आले का? चोरीला जाताना हळूहळू चालायचं लक्षात आलं? कोणी कोणाशी बोलायचं नाही लक्षात आलं? चोरीला जाताना एकांतातलं घर पाहायचं लक्षात आलं? चोरीला जाताना ज्या घरात माल आहे त्याच घरात जायचं लक्षात आलं? आजपासून चोऱ्या करायच्या का? आम्हाला प्रश्न विचारला जातो की महिन्याचे काकडे करून सप्ते करून काय होतं. हा ज्यांना प्रश्न पडलाय ना त्यांना उत्तर हे. डोळे उघडून बघ म्हणा. हे मला सांगा वाघ महाराज, मी काय त्यांची रंगीत तालीम घेतली का हो म्हणायचं नाही म्हणायचं? पण चोरी म्हटलं की उत्स्फूर्तपणे काय म्हटले? नाही म्हटले. ही ताकद या महिन्याभराच्या वातावरणाची ध्यानात ठेवा. पण ते गोपाळ हो म्हणले. गवळणी त्रस्त झाल्या, यशोदेच्या दारात आले. घराने सांगू लागल्या, काय सांगावं यशोदे. हो, आता त्या गवळणी गायिका होत्या बरं. सुखलाल महाराज क्लासिकल शिकलेल्या गवळणी होत्या, त्या साध्या सुध्या नव्हत्या. एक गोपिका पुढे आली. ती म्हणजे गारानं सांगणार पण ताल घेणार दादरा, राग घेणार बागेश्री. पहिली काय सांगू यशोदे, अगं काय सांगू यशोदे, अगं माझा सासरा दारामध्ये झोपला होता आणि तुझा पोरगा आला गाडग्यात ताकाचा डेरा पडून गेला. आणि ती सांगू लागली, लाडका कानाबाई तुझा तुला गोड वाटे. लाडका कानाबाई तुझा तुला गोड वाटे. याच्या गोड्या किती सांगू महिपत्र सिंधू वाटे. याच्या गोड्या किती सांगू महिपत्र सिंधू वाटे. लाडका कानाबाई तुझा तुला गोड वाटे. लाडका कानाबाई तुझा तुला गोड वाटे. दुसरी म्हणली यशोदे काय, ही म्हणली हिला गाता येत मला का गाता येत नाही का? हिचं गाणं भजनात बसून बसून तयार झालं. मी पुण्यात जात होते खांडाळकराकडे शिकाय. हा म्हणून हे बागेश्री नाही, मी पट्टदीप मध्ये गाणार. काय सांगू यशोदे, परवा तुझा पोरगा आला, दूध काढायची वेळ, वासर सोडून दिले, गाढवा आणून बांधले. मी वासर म्हणून सोडायला गेले, अशी लात नाकाव बसली. आता नथ कुठं घालव हा प्रश्न मला पडलाय. आणि ती का ती पट्टदीप मध्ये ताल दादरा. लाडका कानाबाई तुझा तुला गोड वाटे. लाडका कानाबाई तुझा तुला गोड वाटे. याच्या घोड्या किती सांगू महिपत्र सिंधू वाटे. याच्या घोड्या किती सांगू महिपत्र सिंधू वाटे. लाडका कानाबाई तुझा तुला गोड वाटे. लाडका कानाबाई तुझा तुला गोड वाटे. तिसरी म्हणजे हिला गाता येत मला गाता येत नाही का? ही तर पुण्यात शिकली, मी तर सवय गंधर्वला साथ केलेली बाई आहे. हा, प्रभाताई यात्रेच्या मागे तानपुऱ्या मीच असते. हे म्हणले आता असा नाही, मी बसंत मध्ये गाणार आणि ताल वापरणार एक ताल. बारा मात्र एक तालाच्या एक ताल वापरणार. आणि राग कोणता? बसंत. आणि तिनं गायला सुरुवात केली. ती काय सांगू यशोदे, तुझा पोरगा येतो एक दिवशी मशाल घेऊन आला आणि मला म्हणतो चाल होय घराच्या बाहेर. काय तुझ्या घराला आग लावील? हे कुठं शोभतंय का? हा, असं कुठं असतं का? आणि मी त्याला म्हंटल माझ्या घराला आग कस काय लावतो? तू त्या बापाचं का? त्या बापाचं घेऊन आली काय? आणि मुस्काडात मारली ग माझ्या. आणि ती सांगू लागली, लाडका कानाबाई तुझा तुला गोड वाटे. लाडका कानाबाई तुझा तुला गोड वाटे. लाडका कानाबाई
तुला गोड वाटे लाडका कानाबाई तुझा तुला गोड वाटे याच्या खोड्या किती सांगू मही पात्र सिंधू वाटे याच्या खोड्या किती सांगू महिमा सिंधू वाटे याच्या खोड्या किती सांगू मही पात्र सिंधू याच्या खोड्या किती सांगू महिमा सिंधू वाटे लाडका कानाबाई तुझा तुला गोड 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 वाटे. अशा घोड्या झाल्या. एकतर म्हणजे काय सांगू यशोदे, माझ्या पुरीला मंगळ तुला माहिती, स्वैरिक जुळता जुळण आपण मजाटा गेलोय, हुशार निघाला. त्यानं बरोबर मंगळीला मंगळ्या शोधून आणला. गोपाळांनो उतरली रे तुमची. गोपाळांनो ते लग्न जोडणारे लय हुशार असतात. मंगळीला मंगळ्या, लंगडीला लांगडा, डुचकीला डुचका कसा सापडतो पण घेऊन येते. गोपाळांनो मास्तरनीला मास्तरनीला हो नाही आता मास्तर मास्तरनीला ताकदीनं रे. मास्तरनीला वकीलनीला महाराजनीला हा हे मध्यले जोड्या लावतात बरोबर. एक राहिलं रे डॉक्टरनीला हा नर्सला हे म्हणते नरसाळू. काय कमाल झाली ओ पोराची. नर्स हे म्हणतं नरसाळू. आता काय कमाल झाली, पोरले हुशार आहेत बाबा. आधी असं बस झाला आता. पण यशोदेला खरं वाटत नाही. यशोदा म्हणते माझं लेकरू तसं नाही, पण भगवान म्हणले पुढे बहुत करणे आहे. एका दिवशी भगवंतानं घरात खोडी केली आणि यशोदेनं मारल्यानंतर त्यानं डेरे फोडले. खोडी काय केली होती, एक ताल प्रधान चाले तेवढी म्हणतो थांबतो. पण माझ्याकडे बघावं लागेल हा, मी खुना केल्या तोपर्यंत उत्तरणी द्यायचीच नाही. मी किती आवर्तन म्हणू. एका दिवशी यशोदेचं मंथन चालू आणि डेऱ्याचा आवाज येऊ लागला. घुम 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 घुम. कृष्णाला जाग आली आणि डेऱ्याजवळ गेला. आई मला ते दे ना. लोणी नाही. मग डेऱ्याचे घुम घुम वाजत ते मला दे. हे कसे देता येईल. आता कृष्णाची मागणी बघा कशी. सोडी कानारवी दोर सोडी म्हणतील्या देते. सोडी कानारवी दोर सोडी म्हणतील्या देते. आई मजते दे बया मजते दे. आई मजते दे ते दे ते दे डेरा घुम घुमते. आई मजते दे ते दे ते दे दे डेरा घुम घुमते. आई मजते दे ते दे ते दे ते दे डेरा घुम घुमते. डेरा घुम घुमते घुम घुमते. डेरा घुम घुमते घुम घुमते. डेरा घुम घुमते घुम घुमते घुम 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 घुमते. आई मजते दे ते दे ते दे डेरा घुम घुमते. आई मजते दे ते दे ते दे ते दे 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 डेरा घुम घुमते. आई मजते दे ते दे ते दे डेरा 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 घुम घुमते. आई ते दे घुम घुम कसं देत आहे. यशोदेनं छिडकारलं. कृष्णा राग आला, डेरे फोडले. यशोदा म्हणले कृष्णा आता खरंच खोडकर झाला तू, उद्यापासून वनात जायचं. भगवान म्हणले आपले सच्चे कार्यकर्ते सोबत असले आपण कुठेही जाऊ. सगळ्या गोपाळाला संघटित केलं, वनात गेले, अनेक प्रकारचे खेळ खेळले. खेळून गोपाळ दमले, खांदी भार पोटे भूक, काय खेळा याचे सुख. तो का म्हणे आता खेळ मोडावा परता. भगवान म्हणले रोज जशा आपण आपल्या शिदोऱ्या खातो तशा नाही खायच्या. सगळ्याच्या शिदोऱ्या एका जागी केल्या. जेवढे परमात्मा उभे राहिले,
डाव्या हातात प्रसादाचं टोपलं घेतलं, बोटामध्ये लोणच्याच्या पुडी घेतल्या, उजव्या हातात प्रसादाचा कवळ घेतला, सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं. सगळ्यांनी इकडं बघा, पाठीमागच्या इकडं बघा. सगळ्याच्या मुखावर नर्म हास्य निर्माण केलं. थोडं हसा, हसा राव. अरे हस ना बाबा, तूच राहिला हसायचं, हस माय. हा हसा. असं सगळ्याच्या मुखावर हास्य निर्माण केलं आणि परमात्म्याने सगळ्याला गोपाळकाला वाटला. त्याचं वर्णन भगवान शुकदेव जे करतात. बिभ्रत वेणुम जठर पठयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पाने मसृण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरि सुरलो हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशते भुभुजे यज्ञ भोपाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हा महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज. सेवेचा भाग संपलेला. 1 महिना आपण या ठिकाणी काकड्याची साधना केली. त्याच्या समारोपात आज या सर्व वैष्णव गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये माझे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण रामेश्वरजी महाराज उडान असतील, सर्वच आळंदीकर गुरुबंधू मंडळी असतील, आदरणीय सुखलाल महाराज आहेत, गुरुजी आहेत, वाघ महाराज आहेत, मृदंगाचार्य आहेत, गायनाचार्य आहेत, परिसरातील अत्यंत जबाबदार वारकरी मंडळी आहेत. या सर्वांच्या साक्षीने सेवा पूर्णत्वाकडे गेली आणि हे कार्यक्रम पूर्णत्वाकडे जात असताना अनेक दात्यांचं दातृत्वही याला कारणीभूत ठरलं. त्यामध्ये आज काल्याची जी पंगत ज्यांनी दिली ते आदरणीय श्री वैकुंठवासी लीलावतीबाई दत्तात्रयराव बालवडकर यांचे चिरंजीव, त्यांचा परिवार यांनी आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ या अन्नदानाचं कार्य केलेलं आहे. आई वारली, काहीतरी करण्याची खंत हृदयात राहिली, काहीतरी निमित्त शोधत होते आणि त्यांना हे निमित्त सापडलं आणि आपल्या धनाचा योग्य विनियोग त्यांनी या कार्याच्या दृष्टीने केलेला आहे. मुळात बालेवाडी दातृत्वाच्या बाबतीत आगळी वेगळी आहे. त्यामध्ये एक आनंदाची घटना अशी की आपल्याच गावचे विलासरावजी बालवडकर याने एक आगळं वेगळं दातृत्व वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने दाखवलं आणि ते म्हणजे आळंदी या क्षेत्रामध्ये त्यांनी 5 गुंठे जागा दवाखान्यासाठी दान केली. आणि त्या ठिकाणी काय होणार आहे, आळंदी पंढरीचे महिना वारकरी ज्यांनी आयुष्य भजनात घालवलं पण म्हातारपणी कोणी नाही, ज्यांना दुर्धर आजार जडले, ज्यांची कोणी सेवा करत नाही, म्हणून आदरणीय विलासरावजी बालवडकर यांनी जमीन दिली आणि तिथं शासनाच्या निधीतून बांधकाम होणार आहे आणि वयोवृद्ध वारकऱ्यांची तिथं सेवा होणार आहे. म्हणून असं आगळं वेगळं दातृत्व आपल्या गावामध्ये विलासरावांनी दिलेलं आहे. गुरुवर्य तात्या त्या कार्यामध्ये सहभागी आहेत आणि तात्यांनी मला फार फोन करून आवर्जून ही गोष्ट सांगितली की असे दातृत्व बालेवाडीतून आपल्याला मिळालंय, त्यांचं कौतुक केल्याशिवाय येऊ नको. म्हणून हे दातृत्व हा आदरणीय विलासराव 2 मिनिटं उभा राहा आमच्यासाठी. आदरणीय विलासरावजी बालवडकर, देवाने आपल्याला द्रव्य दिलं आणि त्याचा विनियोग खूप चांगला केला, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार आम्ही मानतो. आणि अशा दातृत्वातून हे कार्य घडलं. आज मला ह्या सेवेचा योग आदरणीय आमचे कायम परमार्थात रत असणारे. आणि ऐकलं का, एखादा महाराज लोकांकडून वर्गणी करून गाय सांभाळणं वेगळं आणि आपल्या धनातून ह्या भागात आणि असल्या शहरात गायची सेवा करणं सोपी गोष्ट नाही. ते करायला संजू भाऊच पाहिजे, एवढी सोपी गोष्ट नाही मंडळी. त्यांच्याकडून मला 10-5 पाहिजे नाही, त्यांच्याकडून मला काही अपेक्षा नाहीये, पण ज्याचं कार्य योग्य आहे त्याला शतशः नमनच. म्हणून गुरुजी मी सांगत असतो, गो अभ्यासक वेगळे, गो प्रचारक वेगळे, गो पालक वेगळे आणि गोसेवक वेगळे. मी जेव्हा त्यांच्या गोशाळेवर कीर्तन केलं तेव्हाही विस्तारानं बोललो होतो. म्हणून आमच्या संजू भाऊची गोसेवा काय आगळी वेगळी आहे. त्यांचा फोन आला की आम्हाला आगळा वेगळा आनंद असतो आणि त्यांनी फोन केला. त्याचप्रमाणे गायनाचार्य राधाकृष्णजी गरड गुरुजी यांनी सुद्धा या कार्यक्रमाकरता मला संपर्क केला आणि त्यामुळे हा सेवेचा योग आला आणि त्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांचं दर्शन घडलं. सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. गोपाळांनो, गोपाळांनो, पटकन उभं राहा आणि आपापल्या जागेवर जा. आता हे हांडी फोडताना धिंगाणा करतील लई, आताच रान स्वच्छ केलेलं बरं. पुन्हा या सगळ्यांचे आभार मानून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय
हा विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल विठ्ठल शिंके लांबविले दुनिये होतो तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून वाहत्या धारा चारी दोहीच्या कोपरा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवणे तुका म्हणे टोका आणि कवणे नेते एका तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून कंठी धरला कृष्ण मणी अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका वाकोल्या ब्रह्मादिका उत्तम लोकाला काला वाटो एकमेका वैष्णवनिका तुका म्हणे भूमंडळी आम्ही वळी विरघाडी काला वाटो पुरे वेळे वागोडी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला जे कारण करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बेटी करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुका ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय रामकृष्ण हरी 1982 सालापासून चालू असलेला या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये कार्तिक स्नान दरवर्षी अतिशय आनंदमय वातावरणामध्ये चालू असतो. या ठिकाणी हरिभक्त परायण उमेश महाराज दसते यांचं या ठिकाणी कालेचं कीर्तन झालेलं आहे. त्यांचा सन्मान श्रीमती बीनाताई पाडळे यांच्या वतीने व किर्लोस्कर कमिटीचे अध्यक्ष महेंद्र बालवडकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतो. या काळूराम बालवडकर आपण यावरती या. श्रीमती बीनाताई रावसाहेब पाडळे रावसाहेब